नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या हाऊसवाईफ ज्योती या यूट्यूब चॅनलमध्ये। आजची आपली रेसिपी आहे उडदाच्या डाळीचे वरण। हे वरण मी दोन पद्धतीने बनवत असते, एक म्हणजे खडे मसाले वापरून लाल तिखटचे आणि एक हिरवी मिरची वापरून असे सिंपल असे वरण मी बनवते। आज मी तुम्हाला हिरव्या मिरचीचे उडदाच्या डाळीचे वरण दाखवणार आहे। त्यासाठी मी एक वाटी उडदाची डाळ घेतली, त्यामध्ये थोडीशी हरभऱ्याची डाळ घेतली। हरभऱ्याची डाळ घातल्याने वरणाला खूप छान चव येते। 4-5 लसणाच्या पाकळ्या, एक अद्रकचं तुकडं, मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला, कोथिंबीर, कढीपत्ता आणि 10-12 हिरव्या मिरच्या। आता आपल्याला सर्वप्रथम डाळ स्वच्छ धुवून कुकरला लावून घ्यायची आहे आणि ही डाळ शिजते तोपर्यंत आपण मिरची भाजून घेऊयात। तव्यावरती मिरची घालायची आणि मंद आचेवर थोडंसं तेल घालून ही भाजून घ्यायची। आता मिरची भाजते तोपर्यंत आपण लसूण अद्रक खलबत्त्यामध्ये बारीक ठेचून घेऊयात। तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी आपली मिरची भाजलेली आहे। आता आपण हे सुद्धा खलबत्त्यामध्ये बारीक याचा ठेचा बनवूयात। आता तुम्ही बघू शकता 3 ते 4 शिट्ट्यानंतर आपली डाळ मस्त शिजलेली आहे। आता ही अशीच कुकरमध्ये चमच्याने मिक्स करून घ्यायची। आता आपण फोडणीची तयारी करूयात। त्यासाठी मी कढईमध्ये 5 ते 6 चम्मच तेल घातलेला आहे आणि त्यामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्ता घालायचा। बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा, त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट घालायची आणि लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचं। तुम्ही बघू शकता खूप मस्त लालसर रंग आलेला आहे। आता त्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा, थोडीशी कोथिंबीर घालायची, अर्धा चम्मच हळद घालायची, 1 चम्मच गरम मसाला घालायचा आणि मस्त असा मिक्स करून घ्यायचा। आता यामध्ये आपण शिजवून घेतलेली उडदाची डाळ घालायची आणि थोडंसं पाणी घालायचं। जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही अशी ही भाजी आपल्याला बनवायची आहे। यावरतून थोडीशी कोथिंबीर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आणि 5 मिनिटं हे उकळी येऊ द्यायची। तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी उकळी आलेली आहे आणि तयार आहे आपल्या उडदाच्या डाळीचं हिरव्या मिरचीचा ठेचा घालून वरण। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।